अच्छा, ओके. पहिलं म्हणजे मला हॅवेल्स बद्दल बोलायला आवडेल. आता आपण जर बघायला गेलो तर आपण ऍक्च्युली मी हॅवेल्स करेक्शन संपवून थांबवतो. आता तुम्ही बघू शकता एका मिनिटामध्ये आपण जेव्हापासून घेतलाय एका मिनिटामध्ये तो 1541 वरनं तो 1541 ला होता, तो तुम्ही पाहिला. आता तो 1549 ला वगैरे गेलाय, रॉकेट झालाय, राईट. आणि तो अजूनही वर जाईल. त्याचा हाय जो आहे 1567.80 चा त्याचा हाय आहे हॅवेल्सचा, राईट. हॅवेल्स वायर तुम्हाला माहिती असेल, राईट. तर तो कितीपर्यंत जाऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. जस्ट थोडं दॅट इज अबाउट दी हॅवेल्स. ओके, हॅवेल्स मध्ये मोमेंटम आहे चांगला, आणि टेक्निकली तो तेवढा स्ट्रॉंग नाहीये, बट मोमेंटम आहे म्हणून मी बोलतोय. तर तो हा जो शेअर आहे त्याचा हाय जसं मी म्हटलं 1500 मी लिहून ठेवतो हॅवेल्सचा. हॅवेल्स, आणि तो हा ट्रेंडी पण आहे. पण मगाशी जसं आपण बघितलं ट्रेंडी नव्हता, आताचा हा ट्रेंडी आहे हॅवेल्स. ओके, सो त्याला चांगला ट्रेंडी देखील आहे म्हणून तो परफॉर्म करेल, राईट. बऱ्यापैकी त्यांनी इथे बघा हे मग असं आपण कोल इंडिया बद्दल बोललो होतो. कोल इंडिया जो आहे इथे तुम्ही बघू शकता. कोल इंडिया इज तो पण करतोय वर जायचा प्रयत्न करतोय, राईट. कोल इंडिया आपण जो आहे ट्रॅक केलेला आहे 388.15 पासून, राईट. आणि आपण बोललोय की तो 389.25 मध्ये जाऊ शकतो, पण ते लक्षात घ्या कोल इंडियाला स्ट्रगल काय आहे, बिकॉज तो ट्रेंडी नाही आहे. इट्स नॉट ट्रेंडी ऍट ऑल. सो म्हणून आपण त्याला कन्सिडर नाही तेवढं करू शकत. मी आधीपासून बोलत आलोय तुम्हाला, ओके. म्हणून ते आपण रेकॉर्डेड मध्ये ते घेत नाही. पण हॅवेल्स जो आहे इथे तुम्ही बघू शकता हे, आणि तो किती वर जाईल हे देखील सांगतो. ओके, इथे बघा हॅवेल्स जो आहे इथे त्याला मोमेंटम चांगला आहे, आणि तो मुव्हिंग एव्हरेजच्या वर जस्ट तोडलेली आहे. त्याची 50 डेज मुव्हिंग एव्हरेजच्या वर त्याची कॅन्डल तोडलेली आहे हॅवेल्सची. ओके, आणि इथे बघा तो आता आपण जेव्हापासून बघतोय तो 1541 पासून होता, आता 48 पर्यंत आलाय तो, राईट. कितीपर्यंत जाऊ शकतो हे देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि तो तेवढं त्याने ते क्रॉस करायचा प्रयत्न केला पाहिजे. एक लक्षात घ्या, आता त्याचा जो हाय आहे आता जस्ट त्याने जो हाय दिला तो मला ते वाटतं इझिली जो आहे हा डेजचा हाय पर्यंत इझिली तो जाईल. ओके, आणि जर डेजचा हाय तोडला, डेजचा हाय जो आहे, ओके, हॅवेल्स आता तुम्ही बघताय तो समोर समोर वरती देखील चाललाय. ओके, आपण 1541 पासून ट्रॅक करतोय, पण रेकॉर्डिंग चालू केलं आपण ना आपण 1547-48 पासून आपण रेकॉर्डिंग चालू केलं. ओके, त्याचा हाय जो आहे आत्ताचा तो आहे 1567.80. आजच्या सेशन मध्ये लक्षात घ्या 256 जवळपास पार्टिसिपेंट्स आहेत आजच्या सेशन मध्ये. त्यांच्या समोर मी बोलतोय. ओके, सो हॅवेल्स सो हॅवेल्स जो आहे त्याने दिवसभराच्या हायच्या आसपास तो जाईलच, माझ्या हिशोबाने जाऊ शकेल, राईट. आणि जर त्याने दिवसभराचा हाय तोडला, राईट, तर तो जाईल जास्ती नाही, अजून थोड्या पॉइंट्सनी तो वर जाऊ शकेल, मे बी 1572. इंट्राडे साठी घेऊ शकतो का? नाही नाही नाही, बाईंग वगैरे काही करायचं नाहीये. लक्षात घ्या हे नॉलेज पर्पज साठी आहे. तुम्हाला टेक्निक्स शिकवलंय, तुम्ही टेक्निक्स वापरून घरी बसून एक दिवस नाही तर रोजच्या रोज तुम्ही ट्रेडिंग पैसे मोजा. हे कुठेही बाईंग सेलिंगची ऍडवाइस नाही, हे बस जस्ट फक्त नॉलेज पर्पज साठी आहे स्ट्रिक्टली. इट्स नॉट नाही, आणि हे गाईडलाईन्स प्रमाणे आम्हाला अलाउड नाहीये मग की बोलायला की तुम्ही बाईंग सेलिंग तुम्ही करा म्हणून, राईट. इव्हन आम्ही रोजचे जे मेसेज करतो ते पण तुम्हाला फक्त गायडन्स असतं, कुठल्याही बाईंग सेलिंगचं ऍडवाइस नाहीये ते, राईट. ते तुमचं अनालिसिस करूनच तुम्ही घ्यायचं असतं. ओके, तर 1572, 1567 जर त्याने तोडला, ओके, आणि आणि 1574 त्याने तोडला समजा, 72 पर्यंत जाईल, आणि 74 त्यांनी तोडला तर तो दाखवू शकेल तुम्हाला 1584. ओके, पण निदान दिवसभराच्या हाय पर्यंत तो जाऊ शकेल एवढं त्याच्यात पोटेन्शियल नक्कीच आहे, राईट. हे आहे हॅवेल्स बद्दल जे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याचबरोबर आजचं
मला तुम्हाला विचारायचं आहे, जो आपला हॉट शेअर होता रॅमको सिमेंट, हे जो मी अगेन मी नॉलेज पर्पज साठी दिलेला होता राईट. तर पाहिलं का कोणी रॅमको सिमेंटचं काय झालं? एनिवन अनम्यूट करून बोलू हो शकतो? सर, हाय तोडलाय. हाय तोडला सर त्यांनी. फुल रॉकेट आहे सर. रॉकेट झालंय, फुल रॉकेट एकदम. जबरदस्त ना? येस सर. येस, एकदम हाय एकदम तोडला सर जबरदस्त. त्यांनी. 1190-50. येस 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 येस, ऍब्सोल्यूट राईट. मला जस्ट सांगायला आवडेल, मी माझा मेसेज तुम्हाला दाखवतो. मी इकडे इकडे मी माझ्या डायरेक्ट मेसेजेस मध्ये मी जातो. ओके, डायरेक्ट माझं व्हॉट्सअप तुमच्याशी मी शेअर करतो. इकडे बघा, आपण हे लोकांना एज्युकेशनल व्ह्यू देतो राईट. इथे बघा, तुम्हाला सकाळी बोलवतो ना हॉस्पिटल मधनं, मला मेसेज कॉल येते बघा, मला वडिलांच्या नावाने मेसेज आलाय, हे डॉक्टरची अपॉइंटमेंट कॅन्सल, तो सिरीज डॉक्टरची अपॉइंटमेंट कॅन्सल झालेली आहे वगैरे, रिशेड्यूल झालेली आहे. तर त्यामुळे कन्फ्युजन झालं. दॅट्स वाय आय वॉट डिलेड इन द टू स्टार्ट दी सेशन. आणि झूमचा पण इश्यू होता. तो हा मेसेज आहे, तो यू कॅन सी, माझ्या वडिलांचं नाव आहे तिकडे, पेशंट नेम राईट. ओके, आता आपण मेसेज वरती येऊया. इथे बघा, इथे बघा, हे मेसेज वरती आहे बघा तुम्ही. इथे मी सकाळी इथे बघा झूमच्या सेशन बरोबर मी मेसेज टाकलेला होता तुम्हाला. ए ग्रेड व्हेरी गुड टू ट्रेड स्टॉक. ए ग्रेड फार कमी वेळा असं मी बोलतो. ए ग्रेड म्हणजे नक्कीच चांगला परफॉर्म करणारा शेअर. ओके, रॅमको सिमेंट त्यावेळी 1170 ट्रेड करत होता. किती वाजता तो पण तुम्ही टाइम बघा. इथे मी ज्यावेळी टाकलं आहे 9:39 इथे बघू शकता तुम्ही, 9:39 आणि माझ्या टीमला सांगितले फॉरवर्ड टू ऑल द क्लायंट्स क्विकली. 9:39 आणि मी सांगितलेलो तो किती जाणार एक्सपेक्टेड, किती स्टॉप लॉस होता 1155. मी बोललेलो 1189 पर्यंत जाईल. ओके, आणि त्याच्यावर मोठं पुढे पण जाऊ शकेल ना, अँड मोर बाय युअर सेल्फ. तुम्ही त्याच्यावर मोठा टार्गेट लावू शकता. वन्स इट ब्रेक्स 1179 आणि 89 पर्यंत जाईल, मी हे बोललेलो होतो. तेव्हा त्याचा हाय होता 1174.90चा त्याचा हाय होता. तो व्हॉलेटाईल होऊन मला त्याचा चार्ट दाखवायला आवडेल. रॅमको सिमेंट, रॅमको सिमेंट जो आहे सकाळी आपण ज्यावेळी मेसेज दिला 9:39 राईट. तर त्यावेळी तो काय ट्रेड, कुठे ट्रेड करत होता ते आपण बघूया. रॅमको, हा इथे बघा, इथे त्याचा बघा, इथे बघा त्याचा लो बघा, 1164.60चा लो पण आहे आणि तिकडे लो पण दिलेला आहे. वरखाली तो व्हॉलेटाईल झालाय शेअर. मी थोडा म्हटलेला पण थोडा व्हॉलेटाईल आहे राईट. 1164-65ला पण लोकांनी एंट्री घेतल्या असणार, कारण तेव्हाच मेसेज दिला आणि स्वतःच अनालिसिस करून मे बी लोकांनी. नंतर बघा रॉकेट, तुम्ही बघू शकता स्मूथली वर गेलाय, मस्त 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 स्मूथली तो कंटिन्यू वर गेलेला आहे. एक मिनिट, हे काय आलं? एक सेकंड. ओके, आणि हॅवेल्स पण तुम्ही बघू शकता परफॉर्म करतोय राईट. इथे यू कॅन सी, मी हॅवेल्सला वरती घेतो. इथे हॅवेल्स वायर्स दॅट डोंट कॅच फायर, बट शेअरनी फायर पकडली आहे, बघू शकता तुम्ही. तो हळूहळू काही ना वर चाललाय. आणि हॅवेल्सनी जो जो आहे, पहिले तर हॅवेल्स दाखवतो, परत रॅमको वरती जातो मी. हॅवेल्स बघा मस्त व्ही शेप बनवलाय राईट. तुम्ही ते बघू शकता हॅवेल्सनी बघा चांगला व्ही शेप बनवलेला आहे राईट. ऑपरेटर आधी सेलिंग मोड मिळतात, आता बाईंग मोड आपण शिकलोय ना. तो प्रॉपर त्यांनी व्ही शेप बनवलाय आणि तो आता रॉकेट होतोय. हॅवेल्स तुमच्या समोरासमोर तो चालला आहे वरती राईट. आणि आतापर्यंत जो हॅवेल्सने जो हाय दिलेला आहे, यू कॅन सी, एक सेकंड, वन मिनिट. ओके, सो आतापर्यंत 1,555.50 हाय दिलेला आहे. आपण 41 पासून ऍक्च्युअली ट्रॅक करतो. रेकॉर्डिंग मध्ये थोडं लेट चालू केलं. ओके, सो पहिलं मला हॅवेल्स बद्दल बोलायचं आहे. एव्हरीवन, आपण आणि 56-57 आता तो वर चाललाय, 57-58. ओके, जबरदस्त वर चाललाय. मजा येते की नाही येते एव्हरीवन? येस सर. येस सर. हो सर. येस येस. येस सर. येस सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. असं, आणि आपण Yes, भले sir. रेकॉर्डिंग थोडं लेट चालू केलं, पण 41 पासून आपण ट्रॅक करवतो की नाही करवतो एव्हरीवन? होय सर. हो सर. राईट. फायर झाला सर, फायर.
झाला ना फायर? वाईल्ड फायर. येस, ऍब्सोल्यूट राईट आहे. इथे आता 252 पार्टिसिपेंट्स आहेत या लाईव्ह सेशन मध्ये. समोरासमोर तुम्ही बघू शकताय की तो हाय तोडायच्या आसपास आहे. म्हणजे आता तो 1558.70 त्यांनी हाय दिलेला आहे. म्हणजे आपण जेव्हापासून बघतोय तिकडे 16-17 रुपयांनी तो वरती गेलेला आहे. दिस इज मोर दॅन जरी आता त्यांनी परफॉर्म नाही केलं एखादा तरी चालेल. बिकॉज आपल्याला जो म्हणतो ना एक मुवमेंट दाखवायची होती, आपल्याला जो प्रॉफिट पाहिजे नाही तो मिळालेला आहे. आता जरी वर खाली झाला, मी इथे इथे एक्झाम्पल की इथे आपण ट्रेड नाही घ्यायचंय, आपण नॉलेज पर्पज साठी घेतोय. पण इथे आपण ट्रेड घेतला असता, एक्झाम्पल घ्या, राईट. आणि टेक्निकली तो तेवढा पण परफेक्ट नव्हता. लेट मी टेल यू, परफेक्ट असता तर अजून त्यांनी मुवमेंट दिली असती. आणि हॅवेल्सचा थोडा जास्ती व्हॉलेटाईल पण शेअर आहे, राईट. म्हणून आम्ही नॉर्मली ट्रेड करताना पण आम्ही सहसा सांभाळून त्या हॅवेल्स मध्ये ट्रेड करतो, राईट. तर तरी देखील त्यांनी चांगली मुवमेंट दिलेली आहे. तर अशा वेळी आपण इथे प्रॉफिट थोडा बुक करू शकतो. 70-80% शेअर आपण बुक करू शकलो असतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि टेक्निकली तेवढा पण तो परफेक्ट नव्हता. तर तुम्ही बघा असाल त्याचा क्रॉसवर वगैरे हा तेवढा काय एवढा चांगला नाही जेवढा आपण टेक्निकली शिकतो, राईट. जेवढा असं काही रॅमको सिमेंट मध्ये होता. स्टील 2,000 घेतले बघा. स्टील दॅट स्टॉक परफॉर्म वेल, राईट. आणि लक्षात घ्या. मध्ये सर मध्ये 2,000 रुपयाचं प्रॉफिट घेतलं सर. सॉरी मध्ये 2,000 प्रॉफिट घेतलं सर. हॅवेल्स मध्ये. हा अच्छा, इकडं कोण बोलतंय ते? हे अभय सर, अभय साळुंके सर, राईट. हा तुला क्लायंट. ग्रेट ग्रेट सर, ग्रेट सर. प्लीज क्लॅप फॉर अभय साळुंके सर. त्यांनी हॅवेल्स मध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे 2,000 रुपयाचं आपल्या लाईव्ह सेशन मध्ये. ऍक्च्युली मी कुठेही ट्रेड बीट करायला सांगत नाही, पण ठीक आहे. त्यांनी आय होप सर तुम्ही स्वतःच पण अनालिसिस केलं असेल. हा सर. आणि सकाळी जर डीएलएफ होता ना, तो शॉर्ट चालला होता माझ्याकडे, त्याला पण मी 2400 रुपये प्रॉफिट केलं होतं. किती रुपये? 2400 रुपये. 2400 रुपये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आत्ताच्या याला तुम्ही 2,000 रुपये केलं, राईट. हा 2180 रुपये. ग्रेट. सॉरी सॉरी, परत बोला सर, सॉरी, रिपीट करा. डीएलएफ होता ना सकाळी माझ्याकडे, तुम्ही रॅम्प द्यायच्या आधी डीएलएफ मला शॉर्ट सेलला होता. प्रॉफिट वगैरे सगळे आपल्या चालले होते. आणि मी घेतला होता 842 रुपयाला, तो 839 रुपयाला घेतला. मी 2400 रुपये प्रॉफिट घेतले. आणि 2400 आता घेतला का? हा 2400 रुपये डीएलएफ. अच्छा, मला 200 ऐकवलं सर, सॉरी. 2400 घेतला. 2400. आणि आता ते ह्याला 2,000 रुपये. क्या बात आहे. जवळपास 4,400, म्हणजे ऑलमोस्ट 4,500च्या आसपास प्रॉफिट केला, बरोबर सर? हो सर, हो सर. क्या बात आहे. प्लीज अभय साळुंके सरांसाठी प्लीज क्लॅप. आणि त्यांनी स्वतःहून आपल्या, आणि सर जे काय तुम्ही अनालिसिस केलं मगाशी पण तो तुम्ही शेअर बोलत आहेत त्याच्यामध्ये पण आपले टेक्निक्स वापरूनच केलं, एम आय राईट सर? डीएलएफ मध्ये मी मेसेज पण केला होता, पण ते परत तुम्हाला वेळ नव्हता, तुम्ही बोलला, त्यामुळे मी म्हणतो की बाबा काहीतरी सर्च वगैरे करायला वेळ लागला. पण तुम्ही मेसेज केलेला होता डीएलएफचा? हा केला होता. अच्छा अच्छा, एक मिनिट. हो हो हो, बरोबर. पण ते तुम्ही डीएलएफ ने डीआयएफ टाकलाय चुकून ते. ते हा, चुकून झालं, पण आता परत नाही काही प्रॉब्लेम नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आणि मी पण अनालाइज केला, पण आमचं ऑलरेडी मी दुसऱ्या शेअर बद्दल बोललो, त्यामुळे मी त्याच्यावरती मी फोकस नाही केला. बट व्हॉट एव्हर मे बी सर, व्हेरी गुड. छान वाटलं की तुम्ही 4,500च्या आसपास तुम्ही आज प्रॉफिट केला. आणि एव्हरीवन, जर त्यांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जरी कोणाला बघायचं असेल तरी पण ते सेंड करू शकतात. बघू शकता. आजचं पण बघू शकता. सेम सर, सेम सेम तुम्ही पण केला सेम अभिजित सर. सर? येस येस, सेम. क्या बात आहे. किती केला, म्हणजे तुम्ही कशामध्ये केला आजच्या ह्याच्यात? हॅवल्स हॅवल्स. क्या बात आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. समोरासमोर आपण थँक्यू लाईव्ह थँक्यू. दाखवताना आपण लोकांनी प्रॉफिट केलेला आहे. अँड दिस इज लाईव्ह मार्केट अनालिसिस, राईट. आणि लक्षात घ्या, ठीक आहे, तुम्ही बाय सेम केलं, टाइम प्रॉफिट सेम. केला. येस, व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. थँक्स फॉर शेअरिंग. चांगलं आहे, तुम्ही लाईव्ह मध्ये प्रॉफिट केला. पण हे कुठेही बाईंग सेलिंगची ऍडवाइस नव्हती आणि नसणार पण. ओके, तुम्ही स्वतःहून अनालिसिस करायचं आणि ट्रेड, हे फक्त आपले टेक्निक्स कसे काम करतात, कसा प्रॉफिट देतो आपण. आणि लाईव्ह मध्ये आज लाईव्ह मध्ये अनालिसिस दाखवणार. जर कोणामध्ये खरोखर पोटेन्शियल असेल तर त्यांनी लाईव्ह मध्ये अनालिसिस दाखवा. आजही मी चॅलेंज करतो, जेवढे पण मार्केटमध्ये ट्रेनर आहे जे टायसूट घालून फिरत असतात आणि मोठ्या वार्ता करत असतात, मोठ्या ऍड करतात, त्यांना चॅलेंज आहे की माझ्यासारखं लाईव्ह मध्ये अनालिसिस करून पब्लिकला दाखवा. भले त्यांना कुठे ट्रेडिंग बाईंग सेलिंगची ऍडवाइस नाही द्यायची आहे, पण तुम्ही लाईव्ह मध्ये अनालिसिस करून दाखवा की येस बघा माझे टेक्निक काम करतात. बाईंग, शॉर्ट सेलिंग जे काय आहे ते मी प्रत्येक वेळी, इथे आता जवळपास 252 पार्टिसिपेंट्स आहेत. तेवढं 250 पार्टिसिपेंट समोर आपलं पोटेन्शियल दाखवणं, त्याच्यासाठी खूप गट्स लागतात, तेवढा अभ्यास लागतो, तेवढे नॉलेज लागतं.
तेव्हा जाऊन उभं राहायची आपण हिंमत करू शकतो. अदरवाईज मी बोललो वर जाऊ शकतो आणि तो आपटला खाली, तर झालं माझं ना, सगळ्यांसमोर माझं नाव खराब झालं, राईट, असं होईल. पण आय नो माय टेक्निक्स वर्क व्हेरी वेल. जिकडे कन्फर्म नसतं तिकडे सांगणार मी की हा बाबा कन्फर्म नाही, करेक्शन लेवलला आहे. पण मग जिकडे कन्फर्म असतं, हॅवेल्स बद्दल मी बोललेलो, इट इज गोइंग टू परफॉर्म, ते कुठेही मी त्याला तिकडे बोललो नाही. आता बाकी जो आहे कोल इंडियावर तिकडे बोललो हा ट्रेंड बिंड मॅच करत नाही, तुम्हाला ऑलरेडी बोललेलो, राईट राईट. पण इकडे हॅवेल्स बद्दल जे मी तुम्हाला बोललेलो दॅट येस इज गोइंग टू परफॉर्म. आणि लेट मी टेल यू, ओके, अच्छा, मला बोलायचंय एव्हरीवन, मला जस्ट दाखवायला आवडेल. अच्छा, कोल इंडिया मॅन, मी जस्ट चेक करत होता कोल इंडिया. मी जसं म्हटलं गेला तर जाईल, हॅवेल्सने परफॉर्म केलं, हॅवेल्सचं आपल्याला काम झालेलं आहे. आता जरी तो वरती जाऊ ना जाऊ आपल्याला फरक पडत नाही. आता तो परत हॅवेल्स हे परत हाय तोडू शकेलच, परत तो परत हाय तोडायचा प्रयत्न करेलच, राईट. बट इकडे इकडे मजा बघा, कोल इंडिया रॉकेट, कोल इंडिया करेक्शन लेवलला आहे. अजूनही बोलतो तो इट्स नॉट ट्रेंडी शेअर कोल इंडिया, राईट. तो ट्रेंडी नाही आहे, बट स्टील मी म्हटलं तुम्हाला की, आणि ट्रेंड इज नेव्हर कन्फर्म, करेक्शन इज नेव्हर कन्फर्म, ट्रेंड इज कन्फर्म. जो आपण हॅवेल्स मध्ये पाहिला त्याच्यावर परफॉर्म केलेलंच आहे. पण मी म्हटलं करेक्शन मध्ये पण याच्यामध्ये पॉवर आहे. मी तुम्हाला काय बोललेलो, कोल इंडिया आपण जेव्हा पाहिलं तेव्हा 388 पॉईंट कितीला ट्रेड करत होता तुम्हीच सांगा एव्हरीवन. 388.10. 15 ना. हा, येस, 388.15 ला ट्रेड करत होता. आणि मी सांगितलेलं की तो 389 पॉईंट कितीला जाईल, 25. येस 25. 25 ला जाईल. तो जर तोडला तर अजून वर जाईल. तर आता इथे बघा तुम्ही, आणि त्यावेळी हाय कितीचा होता, 389 पॉईंट, हाय कितीचा होता, 390.80. नाही सर, 388 आहे होतं सर त्याचा. हा नाही, मी जो सांगितलं तेव्हा 389, हा बरोबर, हाय होता 388.60चा. चा बरोबर बरोबर. 60. हा बरोबर, 60. 388.60चा. मी बोललेलो 389.25 ला जाईल आणि तिकडनं पण तो पुढे तोडेल, राईट. तर इकडे बघा मजा बघा इकडे, तोडलं सर त्यांनी 25 पण. येस 25 पण तोडला. 390.80 ला तो गेलेला आहे, रॉकेट झालेला आहे कोल इंडिया, यू कॅन सी. आणि इट्स अ करेक्शन, अगेन इट्स आय एम सेइंग इट्स अ करेक्शन, इट्स नॉट ट्रेंड. पण करेक्शन मध्ये एवढी पॉवर होती की त्यांनी करेक्शनच्या रूपात पण त्यांनी बऱ्यापैकी मुवमेंट दिलेली आहे. 388 वरनं तो 391 ला गेलाय, म्हणजे ऑलमोस्ट, आणि पाऊण टक्क्याची मुवमेंट दिली. अजूनही तो वर जाईल मे बी, पण पाऊण टक्क्याची मुवमेंट त्यांनी दिलेली आहे. नॉट बॅड, जस्ट फॉर सेक ऑफ अनालिसिस. अजूनही तो वर जाऊ शकेल, राईट. आणि तर अशा प्रकारे, आणि ह्याच्यामध्ये हा चांगला शेअर आहे त्यामुळे लिमिट पण आपल्याला जास्त मिळतं. पाऊण टक्क्यांनी वर गेला तरी आपल्याला 3-4% प्रॉफिट ह्याच्यामध्ये मिळू शकतो, राईट. सो आणि तो अजूनही तोडायचा प्रयत्न हा करतोय, राईट. सो कसं वाटलं अनालिसिस इथपर्यंत एव्हरीवन? अनम्यूट करून बोलू मस्त शकता मस्त तुम्ही. सर, मस्त सर, मस्त. मस्त मस्त सर सर. फक्त एक थोडी, सर हॅलो सर, नाही क्वेरी नाही घेत, थांबा थांबा, क्वेरी नाही घेत, थांबा थोडी नाही, आधी थोडी मला सर. खूप एज्युकेटिव्ह होतं सर, खूप मस्त सर एज्युकेटिव्ह. वाटलं. येस मेन, सर मला येस. प्रत्येक नाईस चॅनलला सर, मला नाईस. ना सर स्क्रीन शेअर करायची होती. थांबा थांबा एक मिनिट, मी खूप छान क्वेश्चन सर. घेत नाही. आधी मला माझ्यावर ही एक जबाबदारी असते की लोकांना खुश करणं. आज लक्षात घ्या, जे मी तुम्हाला टेक्निक शिकवतोय सेम मी वापरतोय, कुठलेही वेगळे रॉकेट सायन्स नाही वापरतोय. एक्झॅक्टली सेम सॉफ्टवेअर, एक्झॅक्टली सेम टेक्निक, सगळं सेम आहे, नथिंग डिफरंट. जर मी करू शकतो, माझी हजारो लोक करू शकतात, मग तुम्ही का नाही प्रॉफिट करू शकत? दिस इज माय मेसेज, राईट. सो नक्कीच मी जे एवढ्या पब्लिक समोर जे लाईव्ह मध्ये दाखवतोय आणि दाखवलेलं आहे त्याच्यावर नक्कीच तुम्हाला एक मोटिवेशन. आणि हेच लाईव्ह मार्केटचं महत्व असतं की लाईव्ह मध्ये बाबा तुम्ही भरपूर काही शिकवता, हे होईल ते होईल, पण नक्की तुमचे टेक्निक्स काम करतात का ते दाखवा आम्हाला. सो दिस शोज अंडर लाईव्ह मार्केट. आता मी युट्यूबला पण लाईव्ह घेत असतो, राईट. पण आणि हे हे जे आहे आपलं लाईव्ह मार्केट सेशन, त्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, राईट. सो थँक्स फॉर ऑल युअर सपोर्ट, राईट. आणि अजूनही तो परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय, बट ऑलरेडी त्यांनी जबरदस्त कोल इंडियानी परफॉर्म केलेलं आहे आणि प्रत्येका शेअरनी परफॉर्म केलंय, राईट. मध्ये कोणतरी पार्टिसिपेंट काहीतरी बोललं होतं, बोला बोला. हॅलो सर, हा ते बोला. चॉकलेट चिकन नाही का, 1 तास 30 मिनिट आणि 15 मिनिटं आहे. तर त्याकडे माझ्याकडे ते स्क्रीनशॉट आहे, ते तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता ना खालून आपण आता आहे ते पाहिजे, ते मग एक आपले बोलत होते पार्टिसिपेट, त्यांना ते समजलं नव्हतं. हा सर एक माझं मिनिट थांबा, मी स्क्रीनशॉट आहे. सॉरी तुम्हाला, सॉरी सर मी इंटरप्ट करतो, मी तुमचं घेतो मी. पण त्याआधी मला माझं ना रॅमको सिमेंट बद्दल राहिलेलं ते बोलतो आणि त्यानंतर मी तुमचं घेतो. जस्ट सोडून मला जस्ट रॅमको सिमेंट बद्दल मला हे करायचं होतं. मी तुमचा घेतो सर, प्रश्न घेतो मी जस्ट सोडून, अदरवाईज ना ते पेंडिंग राहून जाईल. ओके. सो इथे इथे तुम्ही बघू शकता, जस्ट सोडून मी रॅमको सिमेंटचं एक सेकंड ना.
आपलं अजून भरपूर सेशन बाकी आहे, भरपूर गोष्टी कव्हर करायच्या आहेत. बट इथे आणि गरज पडली तर आपण उद्या देखील सेशन घेऊया. बट अनालिसिस आणि आपलं टॅलेंट दाखवणं, टेक्निक्स दाखवणं, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. रॅमको सिमेंट बघा, मला तुम्हाला रॅमको सिमेंट बद्दल बोलायचं होतं थोडंसं, जे मागाशी राहून गेलेलं. सो इथे बघा, मी रॅमको सिमेंट बद्दल मी जे बोललेलो होतो इकडे सकाळी, इकडे तुम्ही बघू शकता वरती, आणि मी बोललेलो 1189 पर्यंत जाईल तो टार्गेट, आणि त्याच्यावर पुढे तो जाऊ शकेल असं मी बोललेलो होतो. राईट. आणि ए ग्रेड म्हणजे तो नक्कीच चांगला परफॉर्म करेल. ए ग्रेड म्हणजे त्याच्याहून पुढे काही नाही आहे. ए ग्रेड म्हणजे जबरदस्त परफॉर्मिंग, हाय परफॉर्मिंग स्टॉक. राईट. आणि आपल्या एका पार्टिसिपेंटनी पण त्याच्याबद्दल बोललेलं होतं, पण मी ते त्यांचं नाव टाकायला विसरलो, सॉरी फॉर दॅट. राईट. बट असं आहे, आणि मी ते बोललेलो होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल, जसं मी तुम्हाला दाखवलं, तो रॉकेट झालेला आहे. रॅमको सिमेंट खतरनाक रॉकेट झालाय, जो मी अश्युअर होता. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी हाय जो दिलेला आहे, आपला 89चा टार्गेट होता, पण म्हटलं अजूनही तो वर जाऊ शकतो असं बोललेलो मी. तो त्यांनी 1193.70चा त्यांनी हाय रूप दिलेला आहे. राईट. आणि 24 रुपयाने 24 किंवा जो लो दिलेला, एक मिनिट, जो लो दिलेला होता, राईट, त्याने तिकडनं तो जवळपास ऑलमोस्ट 28-30 रुपयाने तो वरती गेलेला आहे. म्हणजे आपण बाईंग दिल्यानंतर, आपण बोलल्यानंतर, ओके, आपण अनालिसिस केल्यानंतर, ओके, तो जवळपास 28-30 रुपयांनी वरती गेलेला, विच इज रॉकेट मुवमेंट ऑन रॅमको सिमेंट. ओके. आणि त्याने जबरदस्त इथे देखील परफॉर्म केलेला आहे, जो तुम्ही सकाळी मेसेज सगळ्यांना गेलेला आहे. राईट. अगेन मी बोलतोय, हे फक्त म्हणा ना नॉलेज पर्पजसाठी, याच्यात कुठलेही ट्रेड बीड कोणी घ्यायचे नाहीये, स्वतःच अनालिसिस करून घ्यायचंय. हे फक्त बाबा आपण एक सपोर्ट म्हणून देतो, किंवा आपले टेक्निक्स काम करतात, लोकांना एक सपोर्ट मिळतो, की बाबा अरे मी पण रॅमको सिमेंट काढलेला, सर पण बोलले, मग स्वतः अनालिसिस करून घ्यायचं. मी फक्त बोलतो म्हणून कधीच घ्यायचं नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. इट जस्ट फॉर द नॉलेज पर्पज. आताही तो चांगला 1187 वरती आहे. आताही आपल्या बाईंग रेट पासून किंवा प्रेडिक्टेड रेट पासून तो भरपूर वर आहे. राईट. अच्छा, रॅमको सिमेंट बद्दल कसं वाटतं आपल्याला? कन्फर्म अनालिसिस होता. रॅमको सिमेंट बद्दल कसं वाटतंय मला? पटकन तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. व्हॉट अबाउट रॅमको सिमेंट, जे मी मग सांगितलं, ज्यांना सगळ्यांना मेसेज केला त्या सकाळी. एव्हरीवन यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड टेल मी रॉकेट मुवमेंट ऑन रॅमको सिमेंट. खूप खूप चांगला होता. You can unmute yourself and tell me what do you think about the Ramco Cement analysis. चांगलं वाईट काही असेल तरी बोलू शकता तुम्ही. वाईट वाटलं तर, चांगलं नाही वाटलं तरी बोलू शकता. असंच नाही, असं जरुरी नाही की. खरोखर जबरदस्त अनालिसिस. येस, थँक्स एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. ओके. सो दिस इज. आणि आता तो करेक्शन लेवलला आहे, आता तो करेक्ट करतोय, स्वतःला डाऊन येतोय. इथे काय आपण मुवमेंट घेऊन येतो, ऑलरेडी त्याचा गेम संपलाय, त्यांनी चांगली मुवमेंट दिलेली आहे. राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट दी मार्केट अनालिसिस. ओके. आणि इथे हे रेकॉर्डिंग आता युट्यूबच्या जे वरती बघतील हे त्यांना पण मला बोलायचं आहे की लक्षात घ्या, तुम्ही पण असंच अनालिसिस करून प्रॉपरली तुम्ही जे आहे पैसे कमवू शकता, ट्रेडिंग करू शकता. आणि हे आपण फक्त नॉलेज पर्पजसाठी घेतलेलं, त्याच्यात कुठलेही ट्रेड बीट ऍडवाइस नाही, का ट्रेड बीट कुठलेही टाकायचे नाहीयेत. फक्त नॉलेज घ्यायचं आहे आणि प्रॉपर योग्य ज्ञान घेऊन जे आहे तुम्हाला इथे जे आहे ट्रेडिंग करायचं आहे. एव्हरीवन हे लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या की जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर या युट्यूबला व्हिडिओ आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऑफिसचे फोन नंबर्स आणि ईमेल आयडी वगैरे सगळं आहे. सो तुम्ही ऑफिसच्या नंबर्सवरती तुम्ही फोन करू शकता आणि माझ्या टीमकडून अधिक माहिती घेऊ शकता. आणि माझ्या टीमकडनं तुम्ही गायडन्स घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला देखील सेम चांगल्या रीतीने प्रॉफिट होऊ शकतो. एवढे जबरदस्त आपले टेक्निक्स काम करतात. 252 पार्टिसिपेंट्स इकडे आहेत. राईट. एवढ्या पार्टिसिपेंट समोर अनालिसिस करून दाखवणं आणि ते प्रॉफिट घेऊन जाणं, हो ना. तुम्हाला सहसा मला सगळ्या पार्टिसिपेंट्सना एक शेवटचं विचारायचं आहे की मे बी आता 250 लोकांनी इकडे वेगळे मे बी कोर्सेस केले असतील, कोणाला युट्यूबवर पाहिलं असेल, काय असेल. पण युट्यूब लाईव्ह पण लोक करतात, त्याच्यामध्ये चार्ट बीट पण दाखवतात, पण लाईव्ह मध्ये पब्लिक समोर अनालिसिस करून ते परफेक्ट जाताना असं तुम्ही किती लोकांना पाहिलं? अनम्यूट करून सांगा. तुम्ही असं कोणाला पाहिलं? नाही सर, नाही बघितलं लाईव्ह असं कोणाला. पण आपले टेक्निक कोणालाच नाही एकदम पाहिजे. परफेक्ट काम Or only one, sir. कोण नाही. सर. सर, लाईव्ह तुमच्या टेक्निक टेक्निक आहेत दाखवत ना? नाही. सर, कोणीच नाही. सर एकदा एंजल वन बघता का सर? एंजल वन. यू आर ग्रेट सर. धन्यवाद सर. धन्यवाद एव्हरीवन. धन्यवाद सर. सर तुमच्या टेक्निक आहेत ना, मार्केट खाली माझा पडताना आवाजच प्रॉफिट जात नाही कमवता येतं सरांना. आणि मार्केट वरती जाताना पण प्रॉफिट कमवता येतं. येस, ऍब्सोल्युटली सर. थँक्यू सर. सर एकदा एंजल वन बघता का प्लीज सर? एंजल वन. हा, बघतो मी घेतो मी. बट मला मी घेतो क्वेश्चन्स घेतो मी. अच्छा, बट जस्ट जसं मी तुम्हाला बोलायचं की येस, थँक्स एव्हरीवन.
की आपल्या पार्टिसिपंट कोणीही बोललं नाही की माझ्यासारखं कोणी करून दाखवतं, राईट. आणि हेच माझ्यामध्ये आणि बाकी ट्रेनर्स किंवा अनालिस्ट मध्ये फरक आहे. भरपूर लोक भरपूर वेळा बोलबच्चन देतात, भरपूर वेळा करतात, पण त्याचे टेक्निक्स काम नाही करत. माझा एवढा अभ्यास आहे, एवढं काय मी केलंय मार्केटमध्ये की माझे टेक्निक्स परफेक्टली काम करतात. इथपर्यंत पोहोचायला मी फार वेडर की मेहनत घेतली फ्रेंड्स, लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित नाही मी काय काय केलंय. 2-3 वेळा मी मरणातनं वाचलोय लिटरली. म्हणजे मी एवढं झोकून दिलेलं आहे मी याच्यामध्ये. म्हणजे माझी खूप मोठी स्टोरी माझ्या बुकमध्ये मी सगळं लिहिलंय. जे मी लेटेस्टची बुक पब्लिश केलेली होती अल्टिमेट सक्सेस. तर मी सगळ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. सो असं आहे. सो त्यामुळे जे मी एवढ्या मेहनतीने सगळे टेक्निक्स डेव्हलप केलेले आहे त्याचा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या. आणि नक्कीच मार्केटमध्ये जास्तीत चांगला तुम्ही पैसा आहे तुम्ही कमवू शकता आणि चांगली प्रगती जी आहे तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच करू शकता. थँक्स एव्हरीवन फॉर युअर प्रेशियस टाइम फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. आणि बाकी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऑफिसचे नंबर्स आहेत, राईट. आणि त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता आणि माझ्या टीम कडनं तुम्ही त्या सर्व्हिसकरिता माहिती घेऊ शकता. ईमेल पण आम्हाला तुम्ही करू शकता. ईमेल आयडी पण दिलेला आहे. येस. तुम्ही नक्कीच माहिती घेऊ शकता. थँक्यू.